गरम गरम कोणाला देते? आशिष महाराज नाही, भावाने. म्हणजे पंक्तीमध्ये कधी भेदाभेद करू नये, हे सर्वात मोठे पाप आहे शिवमहापुराणामध्ये सांगितले. आणि ज्यांच्या घरामध्ये एका ठिकाणी लिंबू असेल, मिरची असेल, त्या ठिकाणी कधीच भगवान शिव राहत नाही. ज्यांच्या घरी सीताफळ माहित आहे का? रामफळ, सीताफळ. ज्याच्या घरामध्ये सीताफळाचे झाड असेल त्यांच्या घरामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये सतत भांडणं होत राहतात. हे शिवमहापुराणामध्ये सांगितलं. आता तुम्ही म्हणसाल महाराज झाडे जगवा, झाडे वाचवा. ठीक आहे, ज्या ठिकाणी लावायची त्या ठिकाणी लावायचे, पण घरी कधी असू नये. आणि पेरू त्याचे झाड सुद्धा घरी असू नये. तर झाड पाहिलं का तुम्ही? त्याचं ज्या प्रकारे त्या जांबाच्या झाडाची साल निघते, त्याच प्रकारे आपल्या आयुष्यामधले जे दारिद्र्य आहे ते आपल्या घरामध्ये येत असते, आपली साल निघते. म्हणून जे शिवमहापुराण सांगत आहे त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे. तर आता ह्या गोष्टीशिवाय महाराज पर्याय नाही. त्यानंतर ज्यावेळी आपण भगवान शंकरावर, शिवलिंगावर जल अर्पण करत असतो त्यावेळी भगवान शंकराला आपली मनोकामना आपण पूर्ण होण्यासाठी भगवान शंकराची आराधना केली पाहिजे. ज्यावेळी आपण भगवान शंकराला दूध अर्पण करत असतो त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि भगवान शंकराला जर हा प्रकार केला, दुधामध्ये साखर चढवून आपण भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण केले, तर आपला जो मुलगा आहे, मुलगी आहे, त्याचं जे मस्तिष्क आहे त्याला रीतिसिद्धी प्राप्त होत असते. यासाठी आपण भगवान शंकरावर दूध अर्पण करत असतो.